महामंडळ, त्याच्याबरोबर इंडिपेंडंट इंग्लिश स्कूल्स असोसिएशन आणि काही उर्दू शाळेचे प्रतिनिधी या ठिकाणी आले होते। तुम्ही बघितलं असेल काही दिवसांपूर्वी सरकारकडनं एक आदेश काढण्यात आला, त्याच्यामध्ये करीबन 1262 शाळा ज्या बिना अनुदानित आहेत, त्याच्यामध्ये मराठी मीडियम ह्या बहुतांश शाळा आहेत आणि काही उर्दू शाळा आहेत। अशी परिस्थिती आली की त्या शाळा बंद होतील आणि त्या शाळा बंद झाल्या तर 2.5 ते 3 लाख विद्यार्थ्यांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं। याच्यामध्ये झालं असं आहे की या सर्व शाळा नाही तर बहुतांश शाळेचे प्रस्ताव हे विविध लेवलला अधिकाऱ्यांकडे प्रलंबित आहेत आणि मग अचानक हा आदेश काढल्यामुळे एकतर या शाळांचं म्हणणं ऐकून घेतलं गेलं नव्हतं, त्यांच्याकडे असणारे कागदपत्र ती जी पडताळणी सरकारकडनं नाहीतर अधिकाऱ्यांकडनं ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे ती वेळेत न झाल्यामुळे आणि अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे या शाळा जर बंद होत असतील तर ते योग्य नाही, अशी विनंती करण्यासाठी आम्ही सर्वजण मंत्री महोदयांना भेटलो। त्यांनी बराच वेळ दिला, सगळ्या गोष्टी ऐकून घेतल्या, त्रुटी काय आहेत ह्यासुद्धा त्यांना त्या ठिकाणी समजलेल्या आहेत। त्यामुळे 28 एप्रिलला त्यांनी बैठक ही सेक्रेटरी साहेबांच्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी लावलेली आहे आणि ती बैठक होईल आणि योग्य असा तोडगा निघेल आणि या शाळा आणि विद्यार्थी हे या विषयातून वाचतील असं आम्हा सगळ्यांना त्या ठिकाणी वाटतं। त्याच्याचबरोबर 11, 15, 22 एप्रिलला रोज शाळांची पडताळणी जी सुरू झालेली आहे त्याच्यामध्ये सुद्धा थोडीशी गफलत झालेली आहे। ज्या 100% अनुदानित शाळा असतात त्यांची एक विशिष्ट परीक्षा या काळामध्ये घेतली जाते, पण जे पूर्णपणे अनुदानित नाही आणि बिना अनुदानित आहेत